मोदी शाह संसदेतून गायब, विद्यार्थ्यांच्या विषयावर चर्चेत हे सहभागी होत नाहीत. याच्यावरून हे या प्रश्नावर किती गंभीर आहेत हे दिसून आलं. सरकारने जर कडक कायदे केले असते तर अशा पेपरफुटी झाल्या नसत्या. देशाला भयानक प्रकारची कीड म्हणजे पेपरफुटी. आजची युवा पिढी खूप अग्रेसर आहे. शासनाने हलक्यात घेऊ नये. भारत हा युवा पिढीचा देश आहे. अपात्र माणसं महत्त्वाच्या पदांवर बसली आहेत. त्यासाठी आज सत्ताधाऱ्यांचं संसदीय कामकाज बघा. कोण आपलं काय करू शकते असं सत्ताधाऱ्यांचं वागणं असतं. इतिहासात आदिलशाह, निजामशाह आणि आता ह्यो अमित शाह योगायोग समजावा. मोदी आणि शाह डिलिमिटेशन बिल पास करून घेण्यासाठी विरोधकांचे MP खरेदी करायला गेले असतील. सावधान. मोदी आणि शाह त्यांची चरबी माज अजून गेला नाही. ते फाट्यावर मारतात सगळ्यांनाच. त्यांनी पुढची सगळी तयारी करून ठेवली आहे. इलेक्शन आम्हीच जिंकणार कसे ते बोलू नका म्हणून तर माज आहे. एवढ्या विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला केला त्याचा त्यांना कसलाच पश्चाताप नाही. किती क्रूर दोघं असतील. देश हैवान लोकांच्या हातात आहे. निखिल वागळे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. AK-47 का चालवली पाटण्यामध्ये मुलांवर? ही मुलं कोण टेररिस्ट आहेत का? या प्रियांका गांधीच्या प्रश्नाला उत्तर नाही. कारण अमित शाह पळून गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. पळून गेलेले आहेत अमित शाह. एक ओम बिर्ला नावाचा लोकसभेचा अध्यक्ष आहे, तो बसलेला होता. सत्ताधारी पक्षातला तो कायम पक्षपाती हा गृहस्थ असतो. तसंच ते आजही होते. आता ते लोकसभेचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांचा मान ठेवायचा बरं का. आपण बोलायचं नाही ते कितीही पक्षपातीपणे वागले तरी असं आपल्याला सांगण्यात येतं. पण आजच्या त्यांच्या हावभावावरून दिसत होतं की विरोधकांची भाषणं चालू असताना त्यांचे हावभाव काय होते आणि त्याच वेळेला जेव्हा सत्ताधारी पक्षाचे खासदार गोंधळ घालत होते तेव्हा त्यांना थांबवण्याचा किंचितही प्रयत्न त्यांनी केला नाही. असो, ओम बिर्लांचं हे रडगाणं जुनंच आहे. पात्र नसलेली माणसं पदावर बसली, सर्वोच्च पदावर बसली की काय होतं याचं हे एक लोकसभेतलं उदाहरण आहे. आज सभागृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते. गृहमंत्री अमित शाह तर कुठे गायबच झालेले आहेत गेले काही दिवस. मध्येच येतात आणि गायब होतात. आजही ते सभागृहात नव्हते. खरं तर लाठीमारावर चर्चा होणार, गोळीबारावर चर्चा होणार हे त्यांना माहीत असताना ते गायब झाले. त्यामुळे अमित शहानी पळ काढला अशी खासदारांमध्ये चर्चा होती. सगळं काही शिक्षणमंत्री, नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी, ज्यांना अजून ओ की ठो माहीत नाही या खात्याचा, त्यांच्यावर सोडून अमित शहा गायब झाले. मोदी तर बहुतेक वेळा सभागृहात नसतात, त्याप्रमाणे ते आजही नव्हते. पण प्रियांका गांधींचं जे भाषण होतं ते सरकारवर सभ्य भाषेमध्ये अत्यंत सुसंस्कृतपणे आणि शांतपणे थेट हल्ला करणारं होतं, हे लक्षात घ्या. उत्कृष्ट भाषण कसं होतं याचा हा नवीन नमुना होता प्रियांका गांधीचं भाषण. पंतप्रधानांना त्या म्हणाल्या, आप दिल का अँगल बदल लो, कॅमेरा का अँगल बदलने की जरूरत नाही आहे, असं त्या म्हणाल्या. पंतप्रधान जे इंस्टाग्रामवर पोस्ट करायला लागले त्यावरून. किंवा दुसऱ्यांदा त्या म्हणाल्या, तुम्ही या मुलांना दाबाल पण त्यांनी विचारलेले प्रश्न दाबू शकणार नाही. की या सरकारवर अनेक आरोप झाले, चोरीचे आरोप झाले, वोट चोरीचे आरोप झाले. तुमच्या राम मंदिराच्या दानपेटीतही चोरी झाली. तुमच्या वतीने या देशातले तुमचे मित्र असलेले उद्योगपती देशाच्या संपत्तीची चोरी करतायत. पण यापेक्षा सगळ्यात जास्त मोठी चोरी आहे ती तरुणांच्या स्वप्नांची चोरी. जंतर मंतरवर दिल्लीत किंवा इतरत्र जे घडलं ही तरुणांच्या स्वप्नांची चोरी होती. आणि स्वप्नांची चोरी ही सगळ्यात मोठी चोरी आहे जी तुमच्या सरकारने केलेली आहे. त्यांनी वारंवार सभागृहात नसलेल्या पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले, कोणी आदेश दिले? लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले? अश्रुधूर सोडण्याचे आदेश कोणी दिले? पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला? AK-47 वापरण्याचा आदेश बिहारमध्ये कोणी दिला? मुलींचे कपडे कुणी फाडले असं स्पष्टपणे त्या म्हणाल्या. आणि त्यांनी सर्व भाषणांना झाकळून टाकलं. एक दोन वेळा भाजपच्या सत्ता डोक्यात गेलेल्या खासदारांनी त्यांचं भाषण रोखण्याचा प्रयत्न केला पण त्या थांबल्या. ते हसून म्हणाल्या, तुम्हाला काय बोलायचं ते बोलून घ्या, आत्ता माझा वेळ आहे. लोकसभेचे अध्यक्षही स्तंभित झालेले दिसले कारण त्यांच्या भाषणामध्ये निग्रह होता हे लक्षात घ्या. अर्थात प्रश्न ऐकायला मोदीही नव्हते आणि शहाही नव्हते. गुजरातमधली ही दुक्कल कुठे गेली कुणास ठाऊक. त्यांना वाटलं ही गुजरात विधानसभाच आहे. गेली 12 वर्ष तसं त्यांना वाटतंय. त्यामुळे
पोरांवर अत्याचार केले या दोघांनी, जबाबदारी यांचीच आहे. मोदी पंतप्रधान आहेत, पण खलनायक नंबर 1 जे आहेत ते अमित शहा आहेत. आणि राहुल गांधींनी त्यांना जे प्रश्न विचारले आहेत ते अतिशय योग्य प्रश्न आहेत, अतिशय अचूक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला उत्तर द्यायला त्यांना गेल्या 24 तासात वेळ मिळालेला नाहीये. खरं तर अमित शहाना संसदेबाहेर घेराव घालायला हवा, विरोधकांनी घेराव घालायला हवा, या मुलांच्या आईवडिलांनी घेराव घालायला हवा आणि त्यांना अगदी एका ठिकाणी दाबून बसवून विचारायला हवं, काय कुठे गेला तुमचा धर्म? तुमचा धर्म सांगतो तुम्हाला लहान मुलांवर गोळ्या चालवायला, पॅलेट गन वापरता. प्रियांका गांधींनी विचारलं, हे काय टेररिस्ट आहेत तुम्ही AK-47 आणि पॅलेट गन वापरायला? कोण आहे ती मुलं? हिम्मत नाही अमित शहाची. अमित शहा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत हे मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे. पण हा माणूस जो आहे ना, तो पळपुटा सुद्धा हे आज सिद्ध झालं. आता कदाचित उद्या येतील उत्तर द्यायला किंवा देणारही नाहीत, कारण शिक्षण मंत्र्यांवर ढकललेलं आहे. इथे 21 मुलांनी आत्महत्या केली शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे हे खातं असताना, आणि तुम्ही काल राजीनामा दिल्यावर धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत करता. लाज वाटते आम्हाला, खरोखरच लाज वाटते. पण भाजपवाल्यांना लाज वाटत नाही, कारण सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर सुटलेल्या बलात्काऱ्यांचं स्वागत आणि सत्कार करणारे हे लोक आहेत. गुंडांचं स्वागत, हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या गुंडांचं स्वागत आणि सत्कार सुद्धा अनेक वेळा झालेले आहेत. धर्मेंद्र प्रधानांचं निर्लज्जपणे स्वागत करता. काय मेसेज जातो, काय समाजात मेसेज जातो? काँग्रेसच्या काळात सुद्धा पेपर फुटत होते, हा मुख्य मुद्दा. 2006 साली काय झालं? अरे 12 वर्ष तुमचं सरकार आहे. काँग्रेसच्या काळात काय काय होत होतं त्यावेळेला तुम्ही आंदोलनं केलीत, काँग्रेसने तुमच्यावर गोळ्या नाही चालवल्या, म्हणून तुम्ही इथे आलात ना, म्हणून तुमचं सरकार आलं ना. 12 वर्षात तुम्हाला एका तपामध्ये जर काँग्रेसवाल्यांची जे चुका आहेत ते सुधारता आल्या नसतील तर तुम्ही चालते वा. समजा 2014ला ही मुलं 4-5 वर्षाची असतील, तर आज 12 वर्षानंतर ही 16-17 वर्षाची झालेली आहेत. नीट एक्झाम देणारी मुलं अशीच टीनेजर्स असतात. त्यांनी काँग्रेसच्या काळात काय झालं हे बघितलेलं नाहीये. त्यांच्या दृष्टीने अत्याचारी शासन म्हणजे मोदी सरकारच आहे हे लक्षात घ्या. मोदी सरकारचा अत्याचार त्यांनी पहिल्यांदा बघितलेला आहे. तेव्हा काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने ते केलं, अजिबात चालणार नाही त्यांना. अजूनही मोदी सरकारला, त्यांच्या खासदारांना या नव्या पिढीची भाषा कळलेली नाही, हेच आजच्या चर्चेमध्ये लोकसभेतल्या दिसलं. आरोप करायचे, मग CJPच्या लोकांनी कुठे पार्टी केली. अरे तरुण मुलं आहेत, पार्टी केली असेल, तुमचं काय जातं? तुमच्या राजकारणाच्या घरात कसल्या पार्ट्या होतात हे जर एक दिवस बाहेर आलं ना तर हडकंप होईल, हडकंप. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.